आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपयांचे 3,000 करू, पण तुम्ही आशीर्वाद दिला नाही तर खात्यामधून 1,500 रुपये परत घेणार. अमरावतीमध्ये रवी राणा यांचं वक्तव्य. मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली. रवी राणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मनातली भाषा बोलले. हा महिलांचा अपमान, सरकारनं माफी मागावी. विजय वडेट्टीवार यांची मागणी. रवी राणा जे बोलले ते साफ चुकीचं. महिलांच्या खात्यामधून कोणतेही पैसे काढून घेतले जाणार नाहीत. प्रवीण दरेकरांचं स्पष्टीकरण. आनंदाचा शिधा. लाडकी बहीण योजनांच्या विरोधामध्ये विरोधक कोर्टात गेले, मात्र न्यायालयाने दिलासा दिला नाही. कपटी भावांपासून सावध रहा, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांच्या विरोधामध्ये असताना त्यांना अडचणीमध्ये आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना माझ्या विरोधामध्ये सुद्धा प्रयत्न झाले. मुख्यमंत्री शिंदेंचा दावा. मातोश्री बाहेर दंगा करणारे शिंदेंचे भाडोत्री गुंड. संजय राऊतांचा आरोप. काही लोकांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो माध्यमांना दाखवत संजय राऊतांचा आरोप. सुपारीचे खेळ वर्षा बंगल्यावरती आणि ठाण्यामध्ये सुरू आहेत. संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवरती सडकून टीका. तर दिल्लीतील अहमद शहा अब्दाली सुपारी गँगचे अध्यक्ष. संजय राऊतांची नाव न घेता अमित शहांवर आगपाखड. उद्धव ठाकरेंना मुसलमानांची मतं मिळतात म्हणून त्यांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे. वडेट्टीवारांची टीका. तर संजय राऊतांच्या आरोपांचं वडेट्टीवारांकडून समर्थन. दिल्ली दौऱ्याच्या दरम्यान उद्धव ठाकरे गुप्ता नावाच्या दक्षिण आफ्रिकेमधल्या फरार आरोपींना भेटले. राऊतांच्या घरी ठाकरे आणि 3 गुप्ता बंधूंमध्ये भेट झाली. शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचा दावा. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे बेछूट आरोप कधीही झाले नव्हते. असे आरोप करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कायदा करण्याची गरज. संजय राऊतांच्या आरोपांच्या नंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. जर तुम्ही आमच्या घरावरती येणार असाल तर आम्ही घरामध्ये घुसू. राज ठाकरेंचा आदेश आहे म्हणून शांत आहोत. आम्हाला डिवचू नका. परत मस्ती कराल तर गप्प बसणार नाही. अविनाश जाधव यांचा इशारा. राज ठाकरे आणि अमोल मिटकरींच्या गाडीवरती झालेला हल्ला हा केवळ नुकसान करणारा, तर उद्धव ठाकरेंच्या गाडीवरती झालेला हल्ला हा गाडीतील माणसाला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीनं करण्यात आला. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचा आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा जळगावमध्ये दाखल. अमळनेरमध्ये बाईक रॅलीचं आयोजन. यावेळी अजित पवारांवरती जेसीबीमधून फुलांची उधळण. जळगावमध्ये अजित पवारांनी केलं स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सोबत जेवण. कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी काम केलं त्यांच्यासोबत जेवायला मिळाला याचा आनंद. अजित पवार यांची प्रतिक्रिया. धुळे जिल्ह्यामधल्या कापसाच्या शेतीची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली पाहणी. यावेळी माझी लाडकी बहीण योजनेची महिलांना माहिती दिली. अजित पवारांची माहिती. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी हालचाली सुरू. खासदार शाहू छत्रपती यांनी बोलावली सर्वपक्षीयांची बैठक. हसन मुश्रीफ, धनंजय महाडिकांसह नेते मंडळी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. शाहू महाराजांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये संभाजीराजे छत्रपती आक्रमक. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीमध्ये कमिशनचा घोळ झाला तर हसन मुश्रीफ यांना जबाबदार धरणार. संभाजीराजेंचा इशारा. अण्णाभाऊ साठे अपहोल्डर ऑफ दलित अँड वुमन लिटरेचर या ग्रंथाचं पुण्यामध्ये प्रकाशन. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शरद पवार आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशनाचा सोहळा. पूर्वी महाराष्ट्रामधलं राजकारण प्रगल्भ होतं. विरोधक सत्ताधारी टीका करायचे, मात्र त्यानंतर एकत्र जेवायचो. आता ते चित्र दिसत नाही. विनोद तावडे यांचं वक्तव्य. सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीमधल्या 20 पदाधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप हॅक. सुप्रिया सुळे यांच्या खात्यावरून $200 तर पदाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटवरून 15,000 ते 20,000 रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती. गुन्हेगार निलेश घायवळ सोबत आमदार राम शिंदे एकत्र. जामखेडच्या नागेश्वराच्या यात्रेच्या निमित्ताने गुंड निलेश घायवळ आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांचा यात्रेमध्ये सोबत फिरत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. मनोज जरांगे पाटलांच्या मराठा जनजागृती शांतता रॅलीचा उद्या नाशिकमध्ये समारोप. याच पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची केली पाहणी. तर कलाकारांनी उदय सामंत यांची भेट घेऊन नाट्यगृह जसं आहे तसं उभं करण्याची केली विनंती.
नागपूरमधील अनियोजित विकास कामं आणि चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांची चौकशी करा, काँग्रेसची मागणी. नागरिकांचा पाठिंबा घेण्यासाठी काँग्रेसकडून टोल फ्री क्रमांक जारी. नागपुरात फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये पोस्टर वॉर. फडणवीसांनी महाराष्ट्राच्या चरणी वाहिलेल्या 53 सेवा. भाजपकडून बॅनरबाजी. तर बुलेट ट्रेन गुजरातच्या विकासासाठी जलयुक्त शिवार नव्हे जलयुक्त शहर, पोस्टरमधून काँग्रेसची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मनपा अधिकाऱ्यांमध्ये वाद. काँग्रेसच्या आढावा बैठकीच्या वेळी लावण्यात आलेले बॅनर्स मनपा अधिकाऱ्यांनी विनाकारण काढत असल्याचाही आरोप. पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 3 सामंजस्य करार. 5630 मेगावॅट वीज निर्मितीसह 10,200 नवीन रोजगारांची निर्मिती केली जाणार. नागपूरमध्ये सिमेंट रोडच्या अर्धवट कामाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पाहणी. पाहणीच्या नंतर तात्काळ कामालाही सुरुवात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक घेतल्यानंतरही मुंबई नाशिक महामार्गाच्या कामामध्ये सुधारणा नाही. महामार्गावरचे खड्डे अद्यापही जैसे थे. नागपुरामध्ये टोल नाक्याची मनसेकडून तोडफोड. वाडी हिंगण मार्गावरील टोल नाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला. नियम मोडून टोल आकारला जात असल्याचा मनसेचा आरोप. सोलापूरमध्ये भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. महापालिका आयुक्तांच्या गाडीवरती टाकलं ड्रेनेजचं पाणी. वारंवार तक्रारी करूनही नागरिकांच्या समस्या न सोडवल्यामुळे भीम आर्मी आक्रमक. भंडाऱ्यामध्ये शिवसेनेच्या वाहतूक सेनेचं अभिनव आंदोलन. ढोल वाजवून आरटीओ वाहतूक निरीक्षकांच्या खुर्चीला घातला हार. आठवड्यामधून 3 दिवस आरटीओ वाहतूक निरीक्षक कर्तव्यावरती हजर राहत नसल्याचा आरोप. पनवेल महानगरपालिकेकडून शहराचा विकास आराखडा तयार. शहरामध्ये उद्यानं, मैदानं, रुग्णालयं, दळणवळणाच्या सुविधांसह अन्य गोष्टींचा आराखड्यामध्ये समावेश. नागपूरच्या व्हीएनआयटी रोडवरच्या परिसरामध्ये हिट अँड रनची घटना. उभ्या कारला मागून दुसऱ्या कारनं दिली धडक. अपघातामध्ये कारमधील 1 जण जखमी. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. पुणे विमानतळावरून 2 संशयित अटकेत. सलीम खान आणि नसीरुद्दीन खान यांना एअरपोर्ट पोलिसांकडून अटक. बनावट तिकिटाद्वारे विमानामधून उड्डाण करण्याचे होते तयारीत. अमरावतीच्या राजकमल चौकातल्या स्पा सेंटरवरती पोलिसांची धाड. तरुण तरुणींना घेतलं ताब्यात. स्पा सेंटरच्या नावाखाली अश्लील चाळे होत असल्याचं समोर. पुण्यातील लोहगाव वडगाव शिंदे रस्ता. आरआयटी कॉलेजच्या आवारामध्ये बिबट्याचं दर्शन. अग्निशमन दल आणि वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू. सांगलीच्या कर्नाळ नांद्रे परिसरामध्ये बिबट्याचा वावर. परिसरामधल्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. वनविभागाचं आवाहन. साताऱ्यामधल्या कलेढोणमध्ये साप चावल्यामुळे सर्पमित्राचा मृत्यू. रुग्णवाहिका उशिरा आल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप. रुग्णवाहिका संबंधितांवरती कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. सिंधुदुर्गामधील कुडाळ शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी फोडलं. 2 जण ताब्यात. 2 जणांकडून 2 कॅश बॉक्समधील 12,65,900 रुपये जप्त. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये होड्यांच्या शर्यतीचं आयोजन. मिरज तालुक्यामधल्या कवठेपिरांच्या सप्तर्षी बोट क्लबची बाजी. यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये सोयाबीनच्या पिकावरती उंटअळी येलो मोझॅकचा प्रादुर्भाव. अनेक शेतकऱ्यांची सोयाबीनची पिकं मात्र धोक्यात. बुलढाण्याच्या आंबा पर्वा अभयारण्यातील प्राण्यांच्या संख्येमध्ये वाढ. सध्या अभयारण्यामध्ये 17 वाघ तर 250च्या वर रानगवे.
कपिलेश्वर मंदिर रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं राहणार। श्रावणी सोमवार असल्यामुळे मंदिरामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय। त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा श्रावणी सोमवारच्या निमित्तानं भाविकांची प्रचंड गर्दी। मुख्य रस्त्यावरील गेट प्रशासनाने बंद केल्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती। त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आणि ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी भाविक दाखल। दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैजनाथाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी। देशभरामधून भाविक दाखल। मंदिराला आकर्षक फुलांची आरास। इंदोरमध्ये बीआरटीएसच्या धावत्या बसला आग। दुर्घटनेमध्ये एक महिला जखमी। प्रवाशांनी बसमधून उड्या मारून वाचवला जीव। उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये स्कॉर्पिओ गाडीची स्कूटरला धडक। 15 किलोमीटरपर्यंत स्कॉर्पिओनं स्कूटरला फरफटत नेलं। गाडीचा चालक पोलिसांच्या ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।